आता आपण फायनली पोचलेलो आहोत आपल्या हॉटेलवर. DLS हॉटेल आहे. सो इथून आपण आता एंट्री करू आणि नेक्स्ट आपल्या हॉटेलच्या पुढे कंटिन्यू चालू करू. सो आता मला रूम्स अलॉट झालेले आहेत प्रत्येकाला एक. सो आम्ही 3 मुलं एका रूममध्ये राहणार आहेत आणि बाकीचे सगळे वेगवेगळ्या रूममध्ये राहणार आहेत. सो टोटल आमचे 4 रूम आहेत. एक चेक इन झालेली आहे. आता 3 आम्ही चेक इन करतो. 3rd फ्लोअरवर आमची रूम आहे. सो ही आपली 2 दिवसाची स्टेची रूम. इथे बेड दिलेला आहे, सोफा विथ टेबल आणि ही विंडो मोठी सारी आणि कबड पण त्याने दिलेलं आहे, लॉकर पण दिलं आहे. इथे सगळं चहा कॉफी टेबल पाणी TV वगैरे आहे सगळं. आणि इथे आपली एंट्री केल्या वॉश बेसिन, टॉयलेट आणि हे सगळं बाथरूम आहे पूर्ण. सो अशी आपली रूमची 2 तर मंडळी आता आम्ही जेवण वगैरे करून आपला पूर्ण जो काय वेळ होता तो सगळं करून आम्ही आता गंगा आरतीला निघालेलो आहे ऋषिकेशच्या घाटावर. आणि तिथं आम्ही रामझुला वगैरे बघणार आहे. तर आता आम्हाला ही गाडी जात नाही खाली, तो आम्हाला आता छोटीशी टमटम करून पुढं घाटावर जायचं आहे. तर चला लेट्स गो. सो हे आहे परमार्थ निकेतन घाट. इथे 5:15ला गंगा आरती होते. सो आमची आज आरती मिस झालेली आहे. या घाटावर गंगा आरती होते आणि इथे समोर एक महादेवाचं छान पुतळा आहे, तुम्ही बघाल तर. सो हे सगळं आजूबाजूचा हे. आणि गंगा आरती ही अशा टाईपची असते. ही आहे गंगा आरती. इथे सगळे त्याचा आनंद लाभतात. आणि ते हे आहे हनुमानाचं मंदिर. ते खूप छान आहे, जर बघितलं तर 1 नंबर मंदिर आहे. सो हे आहे हनुमानाचं मंदिर, छान बनवलेलं आहे. तर इथली आपल्याला हिस्ट्री अजून तरी माहिती नाही आहे, पण लेट्स सी. ठीक आहे.